जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय 16. प्रल्हाद कथा. मैत्रेय म्हणाले, आपण प्रल्हादाची कथा सांगा. त्याचे चरित्र अत्यंत तेजस्वी व अद्भुत आहे. त्या विष्णुभक्त महात्म्याचा प्रभाव ऐकण्याची माझी इच्छा आहे. दैत्यांनी त्यास मारण्यासाठी काय काय केले आणि तो त्यामधून कसा वाचला. हे महाभाग, महान महात्म्य सूचित करणाऱ्या त्या प्रल्हादाचे चरित्र तुम्ही संपूर्ण सांगा. नित्य धर्मपारायण असलेल्या त्या प्रल्हादाचा त्याच्याच कुलातील दैत्यांनी सतत एवढा का द्वेष केला, त्याला भयंकर दुःख का दिले, याचे कारण मला ऐकायचे आहे. अध्याय 17. प्रल्हाद कथा. पराशर म्हणाले, हे मैत्रीय महात्मा प्रल्हादाचे चरित्र तू ऐक. प्राचीन काळी दितीचा पुत्र हिरण्यकशिपू हा होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला आणि त्या वराच्या साह्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला. तो स्वतःच इंद्रपदावर बसला. तसेच तो स्वतः सूर्य, वरुण, अग्नी आणि चंद्र, त्याचप्रमाणे कुबेर, यम देखील तोच बनला आणि त्यामुळे यज्ञात मिळालेला सर्व आयुध तो स्वतःच घेऊ लागला. त्याच्या भयामुळे सर्व देवता स्वर्गातून पळून जाऊन पृथ्वीवर मनुष्य वेशात राहू लागल्या. अशा प्रकारे तिन्ही लोकांना वश करून घेऊन तो गर्वाने फुगला. गंधर्वाकडून तो स्वतःची स्तुती करून घेऊ लागला. त्यामुळे सर्व सिद्ध, गंधर्व, नाग वगैरे त्यामध्ये आदिभोगांचा उपभोग घेणाऱ्या हिरण्यकशिपूची पूजा करू लागले. त्याचा जय जयकार ते करू लागले. हिरण्यकशिपू देखील स्फटिक अभ्रशिलेने बांधलेल्या महालात पडून मद्यपान करीत राहिला होता. त्याच हिरण्यकशिपाचा एक प्रल्हाद नावाचा अत्यंत भाग्यशाली पुत्र जन्मला. तो आपल्या गुरुजवळ शिक्षण घेऊ लागला. एक दिवस हिरण्यकशिपू असाच मद्यपान करीत असता प्रल्हाद आपल्या पित्याजवळ गेला. त्याने हिरण्यकशिपूस नमस्कार केला. त्याला उचलून घेऊन हिरण्यकशिपू म्हणाला, हे पुत्रा, तुला अध्ययन करावयास लागून आतापर्यंत जे काही शिक्षण मिळाले आहे त्याचे सार तू मला सांग. प्रल्हाद म्हणाला, ऐका. आदि, मध्य, अंतरहित, वाढ आणि नाशरहित, जन्म नसलेला, अच्युत, सर्व कारणांचे कारण असलेला व सृष्टीचे सर्वस्व असलेला त्या विष्णूस मी प्रणाम करतो. प्रल्हादाने असे म्हटलेले ऐकून हिरण्यकशिपू रागाने लाल झाला आणि कापणाऱ्या ओठांनी त्याच्या गुरुस म्हणाला, अरे मूर्ख विप्रा, तू हे काय प्रल्हादाला शिकवले आहेस? माझ्या आज्ञेचा भंग करून तू माझ्या शत्रूची स्तुती करावयास शिकवले आहेस. त्यावर प्रल्हादाचे गुरु म्हणाले, हे दैत्यराज, तुम्ही रागवू नका, कारण मी जे शिकवले आहे तो हा प्रल्हाद सांगत नाही, तेव्हा तुम्ही रागवू नका. तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादास म्हणाला, जर हे तुला गुरुजींनी शिकवले नाही तर तुला हे कोणी शिकवले? प्रल्हाद म्हणाला, हे पिता, तोच भगवंत सर्वांच्या हृदयात राहून सर्वांना शिकवतो. त्यांच्याखेरीज कोण कुणाला शिकवू शकतो बरे? हिरण्यकशिपू म्हणाला, अरे मूर्खा, तू ज्या विष्णूंचे वर्णन करीत आहेस तो कोण आहे? प्रल्हाद म्हणाला, ज्याचे परमपद योगी लोकांनी चिंतन करण्यास योग्य असते आणि जे वाणीने वर्णन करता येत नाही, ज्यांच्यापासून विश्व उत्पन्न होते आणि जे स्वतःच विश्व आहेत, ते परमेश्वर म्हणजे विष्णू होत. हिरण्यकशिपू म्हणाला, अरे मूर्खा, माझ्याखेरीज दुसरा कोणी परमेश्वर असू शकतो, पण तू देखील वारंवार दुसऱ्याच कोणाचे गुण गाऊन मृत्यूच्या जबड्यात जाऊ इच्छित आहेस. प्रल्हाद म्हणाला, हे पिता, जो विष्णू माझाच नव्हे तर सर्व लोकांचा तसेच आपला देखील जन्मदाता आहे, या सर्वांचे तोच नियंत्रण करतो, हे लक्षात घेऊन तुम्ही शांत व्हा. उगीच त्याच्यावर राग धरू नका. हिरण्यकशिपू म्हणाला, या वाईट बुद्धी असलेल्या बालकात कोण पापी शिरला आहे? त्याच्याकडून वाईट वचने वदवीत आहे. प्रल्हाद म्हणाला, तो विष्णूच आहे. तोच सर्वांना बोलावयास लावतो. मला व तुम्हाला तोच बोलावयास लावित आहे. हिरण्यकशिपू म्हणाला, या पाप्याला ताबडतोब येथून घेऊन जा आणि नीट बंदोबस्तात गुरुच्या ताब्यात ठेवा. दैत्यराज हिरण्यकशिपूच्या सांगण्याप्रमाणे प्रल्हादाला गुरुच्या आश्रमात नेऊन ठेवण्यात आले. तो रात्रंदिवस गुरुची सेवा करून विद्या शिकू लागला. बरेच दिवस गेल्यानंतर हिरण्यकशिपूने पुन्हा प्रल्हादास बोलावून घेतले. म्हणाला, हे पुत्रा, आज कोणती तरी गाथा ऐकव. त्यावर प्रल्हाद उत्तरला, ज्या प्रधान पुरुष असलेल्या विष्णूपासून संपूर्ण विश्व उत्पन्न झाले तो आम्हावर प्रसन्न हो. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, अरे हा बालक तर अत्यंत दुरात्मा वाटतो. तो जिवंत राहून काहीच लाभ नाही, तेव्हा त्याला ठार करून हा आपल्यास हानिकारक असून आपल्या कुळाच्या दृष्टीने निखाराच आहे. त्या दैत्यराजाची आज्ञा ऐकून शेकडो दैत्य आपल्या प्रभावी शस्त्रास्त्रांनी त्यास मारू लागले. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, विष्णू तर तुमच्यात, माझ्यात आणि शस्त्रांसुद्धा आहेत. त्यामुळे या शस्त्रास्त्रांचा उपयोग मजवर होणार नाही. त्यानंतर अनेक राक्षस त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी आपल्या शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर आघात केले, पण प्रल्हादाचा केसही वाकडा झाला नाही. ते पाहून हिरण्यकशिपू म्हणाला, हे खोटी बुद्धी असलेल्या पुत्रा, आता तू प्रतिपक्षाची स्तुती करणे सोडून दे. आता मी तुला अभय देतो. इथून पुढे असा मूर्खपणा करू नकोस. प्रल्हाद लगेच उत्तरला, अहो, ज्याचे केवळ स्मरण केल्याने जन्म, मरण, वृद्धपणा याचे भय पळून जाते, तो भगवंत हृदयावर स्थिर असता मला भय कसले? तेव्हा हिरण्यकशिपू सर्वांना म्हणाला,
या प्रल्हादाच्या अतिशय वाईट बुद्धीमुळे तुम्ही त्यास तुमच्या विषाने जाळून टाका. त्याची आज्ञा मिळताच तक्षकाप्रमाणे महाभयंकर साप त्याला सर्व बाजूने चावू लागले. परंतु त्याच्या विषाचा परिणाम प्रल्हादावर थोडा देखील झाला नाही, कारण त्याचे चित्त विष्णूत आसक्त होते. साप म्हणाले, हे दैत्यराजा, याला चावून चावून आमच्या दाढा जीर्ण झाल्या आहेत. आमच्या मण्यात आणि फण्यात दुखू लागले आहे. तसेच आमचे हृदय कापत आहे, पण त्याची त्वचा देखील फाटत नाही. तुमच्या पसरलेल्या दातांनी त्याला चावून तुम्ही ठार करा. असे हिरण्यकश्यपू दिग्गजांना म्हणाला. तेव्हा ते पर्वत शिखराप्रमाणे प्रचंड देह असलेले दिग्गज प्रल्हादाला जमिनीवर पाडून त्याला दातांनी चिरडावयाचा प्रयत्न करू लागले. पण प्रल्हाद भगवंत विष्णूचे स्मरण करत राहिल्याने त्याच्या देहाला भिडलेले दिग्गजांचे दात तुटले. दिग्गज हत्तींचे दात तुटलेले पाहून प्रल्हाद पित्यास म्हणाला, या हत्तींचे वज्रासारखे दात तुटण्यात माझे काहीच बळ नाही, कारण हा केवळ विपत्ती व क्लेश नष्ट करणाऱ्या विष्णू स्मरणाचा प्रभाव आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला, अरे राक्षसांनो, तुम्ही आता अग्नी पेटवा आणि हे वायू तू तो अग्नी चेतव, इतका की पाण्याचे देखील ताबडतोब भस्म होईल. त्याचप्रमाणे राक्षसांनी ज्वालाग्रही पदार्थांचा एक मोठा ढीग रचला आणि त्याला आग लावली. वायूने तो भडकवला. तरी त्याच्या मध्यभागी ठेवलेला प्रल्हाद म्हणाला, हे पिता, हा अग्नी मला भस्म करावयास समर्थ नाही. मला तर सर्व दिशा शीतल वाटत आहेत. असे वाटतंय की माझ्या चारही बाजूस कमळांची फुले पसरलेली आहेत. तेव्हा शुक्राचार्यांचे पुत्र दैत्यराजास म्हणाले, हे राजा, तुम्ही या मुलावर राग धरू नका. तुम्हाला तर त्या विष्णूवर राग धरणे उचित आहे. तुम्ही या प्रल्हादास तुमच्यासमोर नम्र होण्यास आणि आपल्या शत्रुपक्षाचा नाश करण्यास शिकवू. तेव्हा दैत्यराज हिरण्यकश्यपूने प्रल्हादास अग्नीतून बाहेर काढले आणि पुरोहिताकडे पाठवून दिले. पण तेथे तो वारंवार उपदेश करू लागला, हे दैत्य बालकांनो, मी तुम्हाला परमार्थ शिकवतो. तुम्ही ते खोटे समजू नका, कारण या उपदेशात माझा काही स्वार्थ नाही. सर्व प्राणी जन्म घेऊन बालपण, तारुण्य यामध्ये येतात आणि मग हळूहळू म्हातारपण त्यांना प्राप्त होते. अखेरीस तो प्राणी मृत्यूच्या मुखात जाऊन पडतो. हे सर्व आपण प्रत्यक्ष पाहता. मेल्यावर पुन्हा जन्म घ्यायला लागतो, ही देखील अटळ गोष्ट आहे. त्यानंतर गर्भावस्थेपासून पुन्हा सर्व दुःखे अनुभवावी लागतात. मूर्खपणाच्या आहारी गेल्यामुळे मनुष्य तहान, भूक आणि थंडपणा या गोष्टींचे शमन म्हणजे सुख समजतात, पण खरे म्हणजे ती दुःखे आहेत. जसे शिथिल शरीर झालेल्या व्यायामाने सुख वाटते, तसेच भ्रांत झालेल्या दृष्टीमुळे आपणास दुःख हेच सुख वाटते. कफ, पित्त, मूत्र, हाडे, मांस या अशा घाणेरड्या वाटणाऱ्या गोष्टींनी बनलेल्या देहावर मनुष्य प्रेम करतो. विषयाचा जितका संचय केला जाईल तितका माणसाला ते दुःख देतो. माणूस आपापल्याला चांगले वाटणाऱ्या जेवढ्या माणसांचा गोतावळा जमवतो, तेवढे त्याला स्वतःच्या हृदयात जणू काटे खुपतात. अशा अनेक प्रकारांनी आपल्या जीवनात भयंकर दुःख मिळत असते. म्हणून बाल्यावस्थेतच आपण कल्याणाची गोष्ट करावी, कारण मूर्ख माणसे बालपणी खेळतात, तरुपणी विषयातात आणि वृद्धपणात दुर्बलतेत मग्न असतात. त्यामुळे ते कधी काहीच करीत नाहीत. जर तुम्हाला माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर विष्णूचे स्मरण करा. तसे करण्यास परिश्रम तर नाहीतच, पण तसे केल्याने शुभ फळे मिळतात. तेव्हा हे दैत्य बालकांनो, सांसारिक विषयांनी कधी खुश होऊ नका. सर्वांशी समान दृष्टी ठेवा आणि भगवान विष्णूची परम आराधना करा. तो प्रसन्न झाल्यास काही दुर्लभ राहत नाही. अध्याय 18 प्रल्हाद कथा. पराशर म्हणाले, परंतु त्या दैत्याने हिरण्यकश्यपाच्या भीतीमुळे प्रल्हादाने सांगितलेले सर्व काही हिरण्यकश्यप पुढे जाऊन सांगितले. तेव्हा तो म्हणाला, माझा मुलगा इतक्या दुष्ट आणि वाईट बुद्धीचा उपयोग करतो, तेव्हा तुम्ही त्याचा नाश करून टाका. तुम्ही त्याच्या सर्व खाद्यपदार्थांमध्ये हलाल विष टाका आणि तो त्याला खायला द्या. त्याप्रमाणे आचार्यांनी प्रल्हादाच्या जेवणात विष टाकले. त्या भयंकर विषमिश्रित पदार्थाचे भोजन विष्णूचे नाव घेऊन प्रल्हादाने केले. त्यामुळे ते विष्णूच्या नावाने तेजहीन झाले. ते भयंकर विष निष्फळ झालेले पाहून भयभीत झालेले आचार्य हिरण्यकश्यपाकडे गेले. त्यास प्रणाम करून त्यांनी सांगितले की प्रल्हादाने अतिशय तीव्र विष पचवले आहे. नंतर पुरोहित हिरण्यकश्यपूने सांगितल्यानुसार प्रल्हादाकडे गेले. समानीतीचा अवलंब करीत ते म्हणाले, हे आयुष्यमान पुत्रा, तू त्रैलोक्य प्रसिद्ध ब्रह्मकुलात जन्मला आहेस. दैत्यराज हिरण्यकश्यपू तुझा पिता आहे. तेव्हा देव, विष्णू किंवा इतर कोणाशी तुझा काय संबंध? तुझे पिता सर्वांचे आश्रयस्थान आहेत, म्हणून तुलाही त्यांच्याच आश्रयास जावे लागेल. तुला शत्रुपक्षाची स्तुती करणे सोडले पाहिजे. तुझ्या पित्याची सर्वजण प्रशंसा करतात. तो गुरुचा गुरु आहे, म्हणूनच त्याचीच स्तुती करायला हवी. प्रल्हाद त्यांना म्हणाला, हे महाभागांनो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी जन्मलो हे ब्रह्मदेवाचे कुल सर्व विश्वात प्रसिद्ध आहे. तसेच हेही खरे आहे की माझे पिता सर्व विश्वात अतिशय पराक्रमी आहेत. ते गुरुचे गुरु आहेत.
आणि पूजनीय आहेत, ह्यातही काही शंका नाही. परंतु माझा विष्णूशी काय संबंध, हे तुमचे म्हणणे मात्र बरोबर नाही. असे म्हणून त्या पुरोहिताच्या मान ठेवण्यासाठी तो थोडा वेळ गप्प राहिला आणि मग हसून म्हणाला, जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर माझे अनंत विष्णूशी काय प्रयोजन आहे ते मी सांगतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले जातात. ज्याने या 4ही गोष्टी सिद्ध होतात त्या विष्णूशी माझा काय संबंध? आपण तर गुरु आहात. उचित अनुचित सर्व सांगण्याचा आपणास अधिकार आहे. तेव्हा माझ्यासारख्या अल्पविचार असलेला मुलगा काय सांगणार? माझ्या विचाराप्रमाणे तर ते अनंत विष्णू जगाचे स्वामी असून जग रचणारे, पालन करणारे आणि त्यांचा संहार करणारे आहेत. ते एकमात्र असून तेच सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहतात. भोगणारे व भोगले जाणारे तेच आहेत. बालस्वभावाने मी जर काही चुकीचे बोललो असेल तर मला क्षमा करा. गुरु म्हणाले, हे बालका, तू आमचे म्हणणे ऐकून असे बोलणार नाहीस असे आम्हाला वाटले होते, म्हणून आम्ही तुला भस्म होण्यापासून वाचवले होते. पण आम्हाला काय माहीत की तू आता निबुद्ध आहेस. अरे मंदबुद्धी असलेल्या, जर तू माझ्या मोहग्रस्त दुराग्रहाचा त्याग करणार नाहीस तर आम्ही तुला ठार करण्यासाठी एक कृत्य उत्पन्न करू. प्रल्हाद म्हणाला, कोण कोणाला ठार करतो आणि कोण कोणाचे रक्षण करतो? आपल्या शुभ अशुभ आचरणांनी तो आत्मा स्वतःचे रक्षण किंवा नाश करावयास समर्थ आहे. प्रल्हादाचे म्हणणे ऐकून हिरण्यकशिपूचे ते पुरोहित रागावले. त्यांनी आगीच्या ज्वालाप्रमाणे जळजळीत देह असलेली कृत्य उत्पन्न केली. त्या भयंकर कृत्येच्या चालण्यामुळे पृथ्वी कापू लागली. तिने अतिशय रागाने प्रल्हादाच्या छातीत त्रिशूळ मारले, परंतु त्या त्रिशूळाचा त्याच्या छातीत स्पर्श होताच त्याचे तुकडे तुकडे होऊन जमिनीवर विखरले. अशा रीतीने पराभूत झाल्यावर त्या कृतेने तिला निर्माण केलेल्या पुरोहितावरच वार केले. ते पाहून प्रल्हाद म्हणाला, हे कृष्णा, हे अनंता, रक्षण कर. माझ्या गुरुस वाचव, कारण सर्व जनात व्यापून राहिलेला विष्णू असल्याने तो ह्या पुरोहितामध्येही आहे. ते माझ्याशी शत्रुत्व करीत असले तरी त्यांना जिवंत राहू देत, कारण मी मात्र सर्वांशी सारखीच मैत्री ठेवतो आणि माझी बुद्धी निष्पाप आहे. म्हणून माझ्या गुरूंना जीवन प्राप्त हो. तेव्हा ते पुरोहित देखील कृत्येपासून रक्षिले गेले आणि म्हणाले, हे वत्सा, तू परमश्रेष्ठ आहेस. तू दीर्घायुष्य, द्वंद्वरहित, बलवान आहेस. पुत्र, पौत्र, धन, वैभव या सर्वांनी तू संपन्न होशील. त्यानंतर ते तेथून निघून गेले व हिरण्यकशिपूस त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. अध्याय 19. प्रल्हाद कथा 4. कृतेचा पराभव झाल्याने ऐकून हिरण्यकशिपूने प्रल्हादास बोलावून हे कसे घडले ते विचारले. तेव्हा तो हिरण्यकशिपूच्या चरणांस हात लावून म्हणाला, तुम्ही समजता तसा हा काही मंत्राचा प्रभाव नाही. हा प्रभाव तर त्या अच्युत भगवंताचा आहे. त्याचा जेव्हा आपल्या हृदयात निवास असतो तेव्हा घडणारी ही अगदी सामान्य गोष्ट आहे. जो मनुष्य दुसऱ्यांचे वाईट करायची इच्छा ठेवत नाही त्याचे अकारण अनिष्ट कधीच होत नाही. असे असल्यामुळेच मला शारीरिक, मानसिक, दैहिक किंवा भौतिक दुःखे कशी होऊ शकतील? एवढ्यासाठी माणसाने भगवंतावर मनापासून प्रेम करावे आणि त्यापासून विचलित होऊ नये. हे ऐकून हिरण्यकशिपूने रागाने आंधळा झाला आणि त्याने आपल्या राक्षसांना म्हटले, ह्या दुष्टाला 100 योजने उंचीच्या भवनातून खाली टाका. त्यामुळे पर्वताच्या खडकावर पडून त्याच्या शरीराचे चूर्ण होईल. त्याप्रमाणे राक्षसांनी तसे केले. त्याबरोबर ह्या विश्वाला धारण करणारी पृथ्वी तेथे उंच झाली. तिने त्याला आपल्या कडेवर घेतले. त्यामुळे प्रल्हाद अजिबात न खरचटता सुरक्षित राहिलेला पाहून हिरण्यकशिपूने मायावी शांबासुराला म्हटले, आमच्याकडून हा खोटी बुद्धी असलेला प्रल्हाद ठार होत नाही, तेव्हा तू तुझ्या मायेच्या प्रभावाने त्याचा संहार कर. त्याप्रमाणे शंभराने काही मायावी रचना करून प्रल्हादास ठार करावयाचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याबद्दल निर्भीत भावना असलेला आणि केवळ भगवान विष्णूचे स्मरण करणारा प्रल्हाद अविचल राहिला. तेव्हा अग्नीच्या माळांनी युक्त असलेले सुदर्शन चक्र तेथे त्याच्या भोवती रक्षण करण्यासाठी आले. त्या वेगाने गरगर फिरणाऱ्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण करीत असताना हजारो मायावी रचनांना तोडून टाकले किंवा नष्ट केले. ते पाहून दैत्यराजाने सर्व काही शोषून घेणाऱ्या वायूला प्रल्हादावर सोडले. जेव्हा तो वायू आपल्या शरीरात शिरत आहे असे त्यास वाटले, तेव्हा त्याने आपल्या हृदयात परमेश्वर विष्णू स्थापन केले. त्याने प्रल्हादाच्या शरीरात शिरणारा सर्व वायू पिऊन टाकला. यामुळे तो वायू क्षीण झाला. तेव्हा सर्व माया नष्ट झाल्यामुळे प्रल्हाद आपल्या गुरुच्या घरी गेला. तेथे शुक्राचार्यांनी प्रशिक्षित केलेल्या राजनीतीमध्ये त्याच्या गुरुने त्याला पारंगत केले. त्याचे गुरु हिरण्यकशिपूकडे येऊन म्हणाले, राजा, तुझा प्रल्हाद आता राजनीतीत निपुण झालेला आहे. ते ऐकून हिरण्यकशिपूने प्रल्हादास बोलावून घेऊन विचारले, राजाने इतरांशी कसा व्यवहार करावा ते तू सविस्तर सांग. तेव्हा प्रल्हाद विनयाने त्यास प्रणाम करून म्हणाले, हे पिता, गुरुजींनी मला सर्व काही शिकवले आहे आणि ते मला पाठही आहे, परंतु मला ती नीती बरोबर वाटत नाही. साम, दाम, दंड, भेद ह्या 4 उपायांनी लोकांना वश करावे असे सांगितले आहे.
पण तुम्ही रागवू नका. मला तर कोणी शत्रू दिसत नाही. तेव्हा सध्याचा जिथे अभाव आहे तिथे साधनांचा काय बरे फायदा? या विष्णूजवळ शत्रू मित्र असा भेद उरत नाही. म्हणून या निरर्थक वाक्जालाच त्याग करावा. हे सर्व काही असार आहे. म्हणून सर्व विश्व स्वतःच पाहावे. विश्वरूप धारण केलेल्या भगवंताला हे ज्ञान करून घेऊन प्रसन्न करावे, म्हणजे सर्व क्लेश नष्ट होतात. प्रल्हाद असे म्हणत असलेला ऐकून हिरण्यकश्यपू आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने त्याच्या हृदयावर लाथ मारली. रागाने जळणारा आणि संपूर्ण विश्व नष्ट करण्यासाठी जणू हात सोडणारा तो राक्षसांना म्हणाला, याला नागपाशात बांधून महासागरात बुडवा, नाही तर सर्वजण याचे अनुयायी होतील. राक्षसांनी नागपाशात बांधून प्रल्हादाला महासागरात टाकले. त्यामुळे महासागर खवळला. मोठमोठ्या लाटा उफाळू लागल्या. ते पाहून हिरण्यकश्यपू म्हणाला, प्रल्हादाला मोकळे राहू देऊ नका. त्याला सगळीकडून पर्वतांनी दाबून टाका. राक्षसांनी तसेही केले. प्रल्हादाभोवती मोठे मोठे पर्वत रचले. त्यांच्यावरही काही पर्वत टाकले. प्रल्हाद मात्र एकाग्र चित्ताने विष्णूची स्तुती करत राहिला. त्याने विष्णूस अनंत नमस्कार केले. तो जणू विष्णुमय झाला आणि त्याची समाधीही लागली. अध्याय 20. प्रल्हाद कथा 5. योग बलाने तो अशा तऱ्हेने विष्णुमय झाला तेव्हा नागपाश आपसूक तुटले. सर्व पृथ्वी हलली आणि दैत्यांनी लावलेले पर्वत दूर सारून प्रल्हाद समुद्रातून बाहेर आला. तेव्हा त्याची समाधी उतरली. त्याने विष्णूची परस्तुती केली. तेव्हा विष्णूने त्यास दर्शन दिले. त्यांना नमस्कार करत प्रल्हाद त्यास शरण गेला आणि त्यांनी वर माग म्हटल्यावर तो म्हणाला, मी कोणत्याही योनीत जन्मलो तरी माझी अखंड भक्ती आपल्या चरणी असो. माझ्या हृदयापासून आपण वेगळे राहू नये. भगवान म्हणाले, तथास्तु. आणखीन एखादा वर माग, असे विष्णू म्हणाले. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, आपली स्तुती करताना माझ्या पित्याच्या हृदयात द्वेष उत्पन्न झाल्यामुळे जे पाप त्यांना लागले आहे ते दूर व्हावे. तसेच मला ठार करण्याच्या प्रयत्नात जे पाप त्यांना लागले ते नष्ट होऊ दे. विष्णू म्हणाले, तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील. पुढे ते म्हणाले, ठीक आहे, अजून एक वर माग. तेव्हा तो म्हणाला, आता मला कसलीच जरुरी नाही, कारण माझी आपल्यावर अविचल भक्ती आपल्याच वराने जडली आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, हे प्रल्हाद, तुझी अशी अविचल भक्ती असल्याने तुला परमपद मिळेल. असे म्हणून ते अदृश्य झाले. तेव्हा प्रल्हादही आपल्या पित्याजवळ परतला. हिरण्यकश्यपूने त्याचे डोके हुंगले आणि डोळ्यात पाणी येऊन तो म्हणाला, हे पुत्रा, तू जिवंत आहेस ना? आता हिरण्यकश्यपूला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला होता. प्रल्हाद देखील माता पिता व गुरुच्या सेवेत मग्न झाला. पुढे नरसिंहरूपधारी विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर प्रल्हाद दैत्यांचा राजा बनला. नंतर यथासांग राज्य करून पुढे तो मृत्यूनंतर परमपदास गेला. हे मैत्रेय्या, प्रल्हादाचे हे चरित्र वाचल्याने किंवा ऐकल्याने पापे धुवून निघतात. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी किंवा द्वादशी या दिवशी जो हे चरित्र वाचतो त्याला गोदानाचे फल मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या पुरते इतकेच. आज इथेच थांबते. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.